आज मी करणार आहे दाणेदार कलाकंद, तेही फक्त 1 वाटी दुधापासून। तर पूर्ण रेसिपी नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल। फक्त 1 वाटी दुधापासून असं झटपट हे कलाकंद तुम्ही घरीही करू शकता। तर चला तर मग पूर्ण रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर बघू शकता इथं 1 वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे, तसंच 1 वाटी दूध आणि 1 वाटी शाई घेतली आहे दुधाची। तसंच इथं पनीर घेतलंय, तर पनीर असं छानपैकी किसून घ्यायचंय आणि बघू शकता पनीर छान असं हे किसून झालेलं आहे। तर इथं कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये मी हे पनीर टाकून घेते आणि जे आपण 1 वाटी दूध घेतलं होतं, दूध मी रात्री गरम करून ठेवलं होतं आणि सकाळी थंड झाल्यावरती ते दूध आपल्याला घ्यायचं आहे। तर त्या दुधावरती जी साई येते थंड झाल्यानंतर, ती साई आणि ते दूध मी घेतलेलं आहे। तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी साई ही छानपैकी घेतलेली आहे। तर आता ते पनीरमध्ये टाकून छान असं मिक्स करून घेते। तसंच इथं 1 वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे आणि ती मिल्क पावडर सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडरच्या अशा गुठळ्या होतात, त्या आपल्याला पूर्ण फोडून घ्यायच्यात, म्हणून छानपैकी असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं मी हे मिक्स करून घेते। अजून पण मी इकडे गॅसवर ठेवली नाहीये, आता मी गॅसवर ठेवून देते। तर बघू शकतात आपण गॅसवर ठेवलेलं आहे। तर आता हे छान मिक्स करत राहायचंय, आपल्याला थांबायचं नाहीये। मिक्स करत करत आपल्याला हे पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचंय। जर थांबलो तर खाली करपू शकतं, कारण की त्याच्यामध्ये दूध पावडर आहे। तर बघू शकता छान असं हे घट्ट होत चाललेलं आहे। 10 मिनिटांमध्ये हे घट्ट होतं। तर छान असं ह्याला आपण मिक्स करत राहायचंय। तर बघू शकता छान असं हे घट्ट होत चाललेलं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, छान असं हे घट्ट होत चाललंय। हे आपल्याला पूर्ण घट्ट करायचंय। तर बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे। तर थोडंसं कोरडं वाटल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 चमचा शाई दुधाची परत टाकून घेते। जर तुमच्याकडे साई नसेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता। आता परत एकदा छान असं मिक्स करून घेते। तर फक्त 1 वाटी दूध, पनीर आणि मिल्क पावडर, त्याच्यापासून आपण हे छान असं दाणेदार कलाकंद तयार करत आहोत। तुपाचीही गरज नाहीये, कारण आपण ह्याच्यामध्ये साई टाकतोय। तर बघू शकता छान असा कलर सुद्धा चेंज झालाय आणि मस्तपैकी आपलं हे आटत पण चाललेलं आहे।
तर आता छान असं हे आटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर टाकल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर परत आपलं हे पातळ होणार आहे। तर परत एकदा आपल्याला छान असं हे कलाकंदचं मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता बरोबर आपलं कलाकंदचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला ते थंड करायला ठेवून द्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे आणि त्याला छान असं तेल लावून घेते। तेल किंवा तूप तुम्ही काही लावलं तरी काही हरकत नाही। तर मी आता ह्याला तेल लावून घेतलं आहे ह्या प्लेटला आणि त्याच्यामध्ये आपण आता आपलं हे कलाकंद काढून घ्यायचं आहे। कलाकंद ह्याच्यामध्ये काढून छानपैकी सेट करायला ठेवायचं आहे। छान असं आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचंय। तर बघू शकता छान असं आपलं हे प्लेट मध्ये टाकलंय। तर थोडेसे काही बदाम आहेत ते बदाम मी कापून घेते। तुमच्याकडे पिस्ता, काजू किंवा काही कोणतेही ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। तर माझ्याकडे इथं बदाम आहे तर मी छान असे पातळ बारीक हे कापून घेते। आणि आता छान असं बदाम कापल्यानंतर आपल्या कलाकंदवरती ते बदाम असे छान असं टाकून घेते आणि एका चमच्याने आपल्याला ते असे दाबून घ्यायचे जेणेकरून ते कलाकंद मध्ये सेट होतील। तर आता ही प्लेट मी छानपैकी थंड करायला ठेवून देते। मस्तपैकी आता ही प्लेट थंड करायला आपल्याला ठेवून द्यायची। फ्रीज मध्ये ठेवत असाल तर ही प्लेट छान अशी वरून झाकून ठेवायची। तर मी ही प्लेट आता झाकून फ्रीज मध्ये ठेवून देते। तर बघू शकता मस्तपैकी आपलं कलाकंद छान असं थंड झालेलं आहे आणि मस्तपैकी सेट पण झालंय। तर मी हे कट करून घेते। तर व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल किती मस्त असं कलाकंद सेट झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच रेसिपी माझी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर ही इन्स्टंट कलाकंद नक्कीच घरी ट्राय करा।